नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पॉलिटीमधले काही MCQ बघतोय। याच्यातून चांगल्या प्रकारे रिव्हिजन करणं हा आपला हेतू आहे आणि व्यवस्थित रिव्हिजन सुद्धा होईल। प्रश्न तुम्हाला काही जणांना सोपे सुद्धा वाटतील आणि ज्यांचा अभ्यास झालेला नाहीये त्यांचे इथं कन्सेप्ट पण क्लिअर होतील। तर वेळ न वाया घालवता आपण लेक्चरची सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, विधान परिषदेच्या सभासदांची मुदत डॅश डॅश इतकी आहे। खाली ऑप्शन्स दिलेत 4, 5 वर्ष, 2.5 वर्ष, 6 वर्ष आणि यापैकी नाही। तर याचा आन्सर आहे 6 वर्ष। विधान परिषदेच्या सभासदांची मुदत जी असते ही 6 वर्षाची असते। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या सरन्यायाधीशाची हंगामी राष्ट्रपती म्हणून काम केले होते किंवा कुठल्या न्यायाधीशाने राष्ट्रपती म्हणून कार्य केलं होतं? तर खाली 4 ऑप्शन आहेत। एक आहे YV चंद्रचूड, दुसरा ऑप्शन आहे M हिदायतुल्ला, तिसरा ऑप्शन आहे अब्दुल कलाम आणि चौथा आहे यापैकी नाही। तर दुसरा ऑप्शन जे आहे M हिदायतुल्ला, तर यांनी राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती म्हणून कार्य केलेलं आहे। पुढचा प्रश्न बघू, राष्ट्रपती डॅश डॅश समोर शपथ घेतात। तर हा सगळ्यात कॉमन प्रश्न आहे, तुम्हाला माहिती असेल। याचा आन्सर आहे सरन्यायाधीश। पुढचा प्रश्न बघू, राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणास आहे? तर इथं राज्य विधानसभा बद्दल बोलतायत, तर हा जो हक्क आहे हा राज्यपालांना असतो। ओके, बऱ्याच जणांना मुख्यमंत्री वाटत असेल आन्सर, मात्र याचा आन्सर आहे राज्यपाल। पुढचा प्रश्न बघू, भारतीय घटनेच्या कोणत्या विभागात मार्गदर्शक तत्वे आहेत? तर कोणत्या विभागात विचारले, म्हणजेच चौथा। सो पार्ट 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे सांगितलीत। प्रौढ मतदान अधिकार 21 वरून 18 वर्ष डॅश डॅशव्या घटनादुरुस्तीनुसार झाला। तर आपण बघितली आहे ही 61वी घटनादुरुस्ती आहे, 61। तर या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचा जो अधिकार आहे हा 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आला होता। पुढचा प्रश्न बघू, नागरिकत्वाची तरतूद घटनेच्या डॅश डॅश भागात केली आहे। तर नागरिकत्वाची जी तरतूद आहे ही घटनेच्या दुसऱ्या भागामध्ये केलेली आहे। ओके, पुढचा प्रश्न बघू, विधानसभेच्या सभासदाचे वय डॅश डॅश पेक्षा कमी नसावे। तर ऑप्शन आहे 25, 21, 35 आणि 30। तर याचा आन्सर आहे 25 वर्ष। हा तुम्हाला आता जी STI झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा बघायला दिसलं असेल। पुढचा प्रश्न बघू, भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन डॅश डॅश रोजी झाले। तर हा प्रश्न सुद्धा आत्ताच्या PSI मध्ये पण आला होता। तर पहिलं अधिवेशन हे 9 डिसेंबर 1946 ला झालं। PSI मध्ये हा प्रश्न त्यांनी चुकवला आहे, म्हणजे ऑप्शन्स चुकीचे दिलेत। तर तिथं बऱ्याच जणांनी ऑब्जेक्शन सुद्धा घेतलेलं आहे। तर याचा आन्सर आहे 9 डिसेंबर 1946। पुढचा प्रश्न बघू, समान नागरी कायदा या मार्गदर्शक तत्वाचा समावेश डॅश डॅश या कलमात केला आहे। तर कलम विचारले तुम्हाला, समान नागरी कायदा। तर हे जे कलम आहे हे 44वा कलम आहे। 44व्या कलमामध्ये समान नागरिक कायदा या मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आलाय। पुढचा प्रश्न बघू, डॅश डॅशचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय। याचे ऑप्शन्स आहेत पंतप्रधान, राष्ट्रपती, संसद की लोकसभा, म्हणजे लोकसभापती। तर याचा आन्सर आहे पंतप्रधान। जर पंतप्रधानांनी जर राजीनामा दिला तर सगळं जे मंत्रिमंडळ असतं हे बरखास्त होतं किंवा सगळं मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यासारखं होतं। पुढचा प्रश्न बघू, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यात उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते? तर कलम विचारले हायकोर्टच्या स्थापनेशी संबंधित आहे। तर याचा आन्सर आहे आर्टिकल 214। तर कलम 214 नुसार हायकोर्टची स्थापना करण्यात येते। पुढचा प्रश्न बघू, राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कुणास आहे? तर राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्यपालांना आहे। पुढचा प्रश्न, घटनाकारांच्या मते भारतीय घटनेची गुरुकिल्ली म्हणजे डॅश डॅश हे होय। तर आपला जो सरनामा आहे प्रिॲम्बल, तर घटनेची जी प्रिॲम्बल आहे सरनामा, त्यालाच आपण हेच घटनाकारांच्या मते भारतीय घटनेची गुरुकिल्ली म्हणून ओळखली जाते। पुढचा प्रश्न बघू, भारत हा सार्वभौम देश आहे कारण, म्हणजे भारत हा सार्वभौम जो देश आहे याचं कारण काय आहे? तर 4 ऑप्शन आहेत। भारतात सर्व सत्ता जनतेकडे आहे म्हणून भारत सार्वभौम आहे का? दुसरा ऑप्शन आहे भारतावर कोणाचेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण नाही। तर हे रिझन आहे आपल्या सार्वभौमत्वाचं की भारतावर
कोणाचेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नियंत्रण नाही आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू. भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीस डॅश डॅश इतकी कलमे व डॅश डॅश इतकी परिशिष्टे होती. तर हा एकदम सोपा प्रश्न आहे, मात्र आपण रिव्हिजन बघतोय त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न येणं साहजिक आहे. तर याचा आन्सर आहे 395 व 8, म्हणजे सुरुवातीला 395 कलमं होती आणि 8 परिशिष्ट. ओके, पुढचा प्रश्न. घटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे? तर घटनेच्या कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू. भाषावार प्रांतरचना आयोगाचे डॅश डॅश हे सदस्य नव्हते विचारले. तर खाली 4 दिलेत ऑप्शन, ह्याच्यापैकी 3 व्यक्ती हे सदस्य होते आणि एक जी व्यक्ती आहे ती म्हणजे सरदार सुवर्ण सिंग. तर हे या भाषावार प्रांतरचना आयोगाचे सदस्य नव्हते, म्हणजे बाकी जे 3 दिलेत हे 3 पण सदस्य होते. ओके, हे 3 नावं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, विचारू शकता. पुढचा प्रश्न बघू. घटना समितीची स्थापना कोणाच्या शिफारशीनुसार झाली? तर कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार आपल्या घटना समितीची स्थापना झाली आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघू. घटना समिती कोणत्या कायद्यानुसार सार्वभौम बनली? तर सार्वभौम कुठल्या कायद्यानुसार बनली असं विचारलंय. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झाममध्ये येऊन सुद्धा गेलेला आहे हा. तर ऑप्शन आहे 15 ऑगस्ट 1950, 14 ऑगस्ट 1949, तिसरा ऑप्शन आहे 14 ऑगस्ट 1947. तर याचा आन्सर आहे 14 ऑगस्ट 1947. तर या कायद्यानुसार घटना समिती ही सार्वभौम बनली. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, स्थाने व वस्तू यांचे संरक्षण घटनेच्या डॅश डॅश या कलमात दिलेले आहे. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, थोडासा अवघड आहे हा. जर विचारला एक्झाममध्ये तर विचारू पण शकतात. तर हे जे आपली राष्ट्रीय स्मारकं आहेत, स्थानं आहेत आणि वस्तू आहेत, ह्यांचे संरक्षण हे आपलं आर्टिकल 49 मध्ये मेन्शन केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघू. राज्यपालास मुख्यमंत्र्यांनी माहिती पुरवणे हे घटनेत कोणत्या कलमात आहे? हे राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी माहिती पुरवलीच पाहिजे हे सुद्धा कलमांमध्ये लिहिलेलं आहे. तर त्याचं जे आन्सर आहे ते आहे 167. सो कलम 167 मध्ये असं मेन्शन केले की राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी माहिती पुरवणे बंधनकारक आहे. ओके, तर आपण बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचे क्वेश्चन कंप्लीट केलेत आज, आणि हे रिवाईज करा. एक्झाममध्ये ह्याच्यापैकी प्रश्न दिसू शकतात तुम्हाला, आणि बरेच अजून बाकीचे पण आपल्याला टॉपिक करायचे आहेत. त्यामुळे आपण असंच शॉर्ट ड्युरेशनचे लेक्चर बनवतोय. तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.